सूर्य मावळत होता आणि पिवळ्या रंगाची उष्णता शीतल हवेत मिसळत होती. गावातील मंदिरात सायंकाळच्या आरतीचे सूर गुंजत होते. अशा शांत वातावरणात रमा आणि मीरा नदीच्या काठावर बसल्या होत्या. दोघी लहानपणापासूनच्या जिगरी मैत्रिणी होत्या. त्यांच्या मैत्रीला गावच्या लोकांनी एक आदर्श मानले होते. रमा आज थोडी उदास दिसत होती. मीराने तिचं कारण विचारलं. रमा म्हणाली, मीरा, माझ्या आयुष्यात एक मोठी समस्या आहे. माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे. मीराला धक्का बसला. तिने कधीच कल्पना केली नव्हती की रमाच्या आयुष्यात असं काही होईल. रमाचा नवरा विजय सगळ्यांना एक चांगला माणूस वाटत होता. मीराने रमाला धीर दिला आणि म्हणाली, रमा, तू एकटी नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. तू काळजी करू नकोस. त्या दिवसापासून मीरा रमाला रोज भेटायला येऊ लागली. रमाच्या दुःखात ती सहभागी झाली. विजयच्या त्या कृत्याचा दोघींनी खूप निषेध केला. मीराने रमाला समजावलं की तिने खचून जाता कामा नये. तिने आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जगायला हवं. काही दिवसांनी रमा थोडी स्थिर झाली. तिने आपल्या मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. मीरा नेहमी तिला मदत करत असे. दोघींनी मिळून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मैत्रीची चर्चा गावात अजून वाढली. एक दिवस रमा आणि मीरा नदीच्या काठावर बसल्या होत्या. रमा म्हणाली, मीरा, तू माझी खूप मदत केलीस. तू नसतीस तर मी काय केले असते माहित नाही. मीरा हसली आणि म्हणाली, अगं रमा, तू माझी मैत्रीण आहेस. माझ्यासाठी तू नेहमीच खास असशील. त्यानंतर काही दिवसांनी गावात एक मोठी बातमी पसरली. मीरा आणि विजय एकत्र फिरताना दिसले. गावकऱ्यांनी कुजबुजायला सुरुवात केली. रमाच्या कानावरही ही बातमी आली. तिला विश्वास बसला नाही. तिने मीराला भेटायला बोलवलं. मीरा आली, पण तिची नजर चोरटी होती. रमाने तिला विचारलं, मीरा, हे काय चाललं आहे? मीरा काही बोलली नाही. रमा पुन्हा म्हणाली, तू माझ्या नवऱ्यासोबत फिरत होतीस, हे खरं आहे? मीराने हळूच होकार दिला. रमाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला मोठा धक्का बसला होता. ज्या मैत्रिणीवर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला, तिनेच तिचा विश्वासघात केला होता. रमा म्हणाली, मीरा, तू माझ्यासोबत हे काय केलंस? मी तुला माझी बहीण मानली होती. मीरा म्हणाली, रमा, परिस्थिती अशी होती की. रमा म्हणाली, परिस्थिती कोणतीही असो, तू माझ्या नवऱ्यासोबत. मला माफ कर मीरा, पण आता आपली मैत्री इथेच संपली. रमा तिथून निघून गेली. तिच्या मनात एकच विचार होता, विश्वासघात. ज्या व्यक्तीवर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला, तिनेच तिला सर्वात मोठा धोका दिला होता आणि हा विश्वासघात तिच्यासाठी खूप मोठा होता.